नमस्कार, मी श्रद्धा. कृषी समृद्धी या मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आणि आता वृत्त सविस्तर. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा अहोरात्र काळ्या भूमातेच्या उदरातून धान्य पिकवण्यासाठी अपार कष्ट करीत असतो आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांवर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मात्र या बळीराजाच्या डोळ्यात पाणी येतं. अशीच काहीशी परिस्थिती मागील काही दिवसात सोयाबीन या पिकावर उद्भवली आहे. कोरोना परिस्थितीत सर्वत्र लॉकडाऊनच्या वेळेस सर्वच उद्योगधंदे बंद असताना फक्त एकच उद्योग सुरू होता आणि तो म्हणजे कृषी उद्योग. असा आमचा पोशिंदा हा बळीराजा अहोरात्र परिश्रम करून स्वतः अर्धपोटी राहून आमच्यासाठी धान्य पिकवतो. मागच्या वर्षी कापसावर गुलाबी बोंड अळी आल्याने यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढला. पोटच्या मुलाप्रमाणे पिकांची काळजी सुद्धा घेतली. पीक हातातोंडाशी आलं, बहरून लागलं. पण मागील काही दिवसात खोड किडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केलं आणि उभे पिकं चक्क वाळायला सुरुवात झाली. आता झाडाला शेंगा काही प्रमाणात लागल्या, पण त्यात दाणेच नाही. आता सोयाबीन कापावं की नाही, मजूर मिळत नाही, मिळाला तर मजुरी जास्त, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. आता मात्र हा बळीराजा शासनाच्या मदतीकरिता आस लावून बघत आहे आणि नुकसान भरपाई करीत मागणी करीत आहे. समृद्धी टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका विशेष भागामध्ये सम्मिलित झालेलो आहेत. बळीराजा तुझी कहाणी ऐकूया त्यांच्याच जुबानी. बघतोय की शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे आणि ज्या पिकाची संगोपन लहान मुलांप्रमाणे हा शेतकरी करतो. आज त्यांच्यावर जी बिकट अवस्था आली आहे, मागे खोडकिडीच्या प्रादुर्भावाने संपूर्ण सोयाबीन पीक फस्त झालं आणि लावलेलं उत्पन्नसुद्धा त्यांना होणे असं झालं. हाच एक विषय घेऊन आपण शेतकऱ्यांशी थेट जुळला आहे सावळी ग्रामपंचायत अंतर्गत. आपण जे सोयाबीनचे पीक इथे घेतलेलं आहे, मागचे जे खोडकिडी आपल्या सोयाबीनवर आली होती त्यामुळे आपलं काय नुकसान झालं असं आपणास वाटतं? फार मोठं नुकसान झालेलं आहे. पेरलेलं बियाण्याची पैसे होणार नाही. मला सांगा की कृषी विभागाच्या वतीने इथले काही पंचनामे झालेत का नुकसान भरपाईसाठी? नाही ना, सध्या अजून काहीच नाही झाले होते आतापर्यंत. शासनाच्या वतीने आपणास काय म्हणजे आर्थिक सहाय्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आपणास वाटतं? मिळालंच पाहिजे ना सर, काहीच नाही ना. नाही किती एकर तुम्ही ते सोयाबीनची लागवड केली होती? 1.5 एकरामध्ये आहे. 1.5 एकर. बाकी तिकडे दुसऱ्या वावरात आहे. तिथं पण एकरी किती नुकसान भरपाई मिळावी असं आपणास वाटतं? 20 ते 25. हे सोयाबीनचं पीक आहे. आपण बघितलं असेल की ह्या सोयाबीनच्या झाडाची हाईट कमसे कम 1.5-2 फूट हे झाड वाढलेलं आहे. पण 2 फूट झाड वाढलेलं असून सुद्धा आपण बघू शकता की या झाडाला शेंगा किती लागलेला आहे. आता मला सांगा की हे शेतकरी हे खरंच सोयाबीनचं पीक कापतील का? कापलं तर ते मळतील का? मळलं तर सोयाबीन त्यात भरेल की नाही, हा मोठा प्रश्न या शेतकरी वर्गांसमोर उभा आहे. परत आपण जुळलेलो आहे सावळी गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत. आता आपणासोबत सोयाबीनची व्यथा हे मांडण्यासाठी जुळलेले आहेत डोमाजी शामरावजी गाखरे. नमस्कार काका. नमस्कार. काय परिस्थिती आहे सध्या सोयाबीन पिकाची आपल्या भागामध्ये? सोयाबीनची परिस्थिती बहुत बिकट आहे या टाईममध्ये. त्या झाडाला काहीच शेंगा नाही. मला सांगा की एकंदरीत सोयाबीनच्या लागवडीपासनं तर ते काढणीपर्यंत मळणीपर्यंत एकंदरीत किती खर्च एका एकराला होत असेल अंदाजे सांगा? एका एकराला 25,000 ते 30,000 रुपये खर्च आहे. शेतकऱ्यांनी अतिशय कळकळीची विनंती शासनास केलेली आहे की हे सोयाबीनचं पीक आतापर्यंत त्यांचा खर्च एकरी 30,000 रुपये झालेला आहे. सोयाबीनच्या बियाणांपासनं त्याची फवारणी, त्याचं निंदन, त्याच्यासोबत आता त्याची कापणी मळणीसुद्धा त्या ह्या मजुरीच्या भरोश्यावर ज्यांचं आपलं पोट होतं तो मजूर वर्गसुद्धा यावर्षी काय करेल हा सुद्धा एक मोठा चिंतनाचा विषय आहे. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांची व्यथा पाहिली, पण मजुरीच्या भरोश्यावर जो व्यक्ती आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतोय दुसरा वर्ग म्हणजे मजूर वर्ग. आणि या मजूर वर्गाला यावर्षी सोयाबीनचं सीझन नसल्या कारणामुळे कुठल्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत जुळलेलं आहे बंडूभाऊ शेंडे, प्रमोद भाऊ शेंडे. मला सांगा प्रमोद भाऊ की दरवर्षी तुम्ही सोयाबीनची सोंगणी करता, तर त्यावेळेस मागच्या वर्षी तुम्हाला किती एकरी पुरा हंगामात उत्पन्न तुम्ही घेतलं होतं? यांनी 10,000 मागच्या वर्षी सीझन केलेलं होतं. यावर्षी किती होईल असं तुम्हाला वाटते? यावर्षी तेवढं होणार नाही. 1000 रुपये. मग तुमचं कुटुंबाचं पालन पोषण कसं होणार? मग शासनाकडून काय अपेक्षा आहे?
लागून गेला तुला मी तसाच मोबाईल मजूर वर्गाचा सुद्धा फार प्रश्न आहे. आपण बघत होतो की हे जे सोयाबीन पीक आपल्याकडे दिसत आहे, काहीच नाही ना हे सोयाबीनचं पीक याला आपण बघत आहात की शेंगा नसलेल्या बराबरच आहेत. तर सोयाबीनचं 1.5 ते 2 फूट इथे हाईट वाढलेली आहे, परंतु त्या प्रमाणात शेंगा लागलेल्या नाहीत आणि ज्या शेंगा दिसत आहेत त्या सुद्धा प्रॉपरली भरलेल्या नाहीत. आता शेतकऱ्यांनी हे पीक काढावं कसं आणि त्याची मळणी करण्यासाठी किती खर्च येईल, हा मोठा एक गंभीर प्रश्न आमच्या शेतकरी वर्गासमोर उभा आहे. नमस्कार सर, आमच्या इथे शेतामध्ये इथे जे आपण सोयाबीन वगैरे पेरलेलं आहे, ह्या सोयाबीनचं नुकसान जे म्हणजे एकदम नाही, म्हणजे एकदम काहीच आम्हाला सोयाबीनचं उत्पन्न मिळणार नाही ह्या पद्धतीचं आहे. झाडाला एक शेंग पण नाही आहे, त्या पद्धतीचं इथे नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 30 ते 40 हजार रुपये हे मदत शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करते. करून या शेतीची सोयाबीनची लागवड केली, फवारणी केली, पण आज या खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे येथे फार असलेल्या शेंगा सोयाबीनला लागलेल्या आहेत. आपण बघता आहात शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे सोयाबीनचं पीक आहे आणि यातून किती उत्पन्न होणार त्यांना हे सुद्धा आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत. परतच त्यांच्यावर काय आर्थिक संकट उद्भवलं आहे हे सुद्धा आपण जाणू. शेतकरी वर्गांनी 60 ते 75% सोयाबीनची लागवड केली असता त्यांची जे सोयाबीन पेरली तेव्हा त्यांच्या सोयाबीनीला काहीच पीक नव्हते. खोड किडीमुळे त्यांचे खूप नुकसान झाले आणि शासनाने, माझ्या मते शासनाने त्यांना हेक्टरी 30 ते 40% नुकसान भरपाई द्यावी आणि माझ्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने मी शासनाने आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 30 ते 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. मायबाप सरकार, कराल का मदत आम्हा शेतकऱ्यांना? कॅमेरा पर्सन आशिष सोमकुवर सह सिद्धार्थ सोमकुवर, कृषी समृद्धीकरिता विशेष रिपोर्ट, कारंजा, वर्धा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरिता विद्यापीठांनी तयारी दर्शवली आहे. याचाच आढावा घेण्याकरिता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत नागपूरमध्ये दाखल झाले होते. विचारला, आज सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय त्याचा आदर महाराष्ट्र शासनाला, महाविकास आघाडीला केला पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणाने या चांगल्या पद्धतीनं MCQ पद्धतीच्या असतील परीक्षा पार पाडाव्यात, ज्याचा निर्णय हा कुलगुरूंच्याच कमिटीमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेला MCQ पॅटर्न कशा पद्धतीनं वर्कआउट होतो, त्याला प्रशासनाचं काय सहकार्य पाहिजे यासाठीच मी इथं आलोय. पण मला जर आजही माझं इथलं विचारलं तर मी आजही सांगेन की परीक्षा रद्द होण्यावरच मी ठाम होतो आणि ठाम आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचा आदर करणं ही शासनाची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं या विद्यापीठाच्या परीक्षा MCQ पद्धतीने ज्या होत आहेत त्यांना प्रशासनाची साथ मिळावी यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. आणि सगळ्यात दुसरा जो तुम्ही आपण प्रश्न विचारला की या फिजिकली का घेतलं नाही, JEE एक्झाम हे एकच दिवस झाली, नीटची एक्झाम ही एकच दिवस झाली. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ज्या एक्झाम आहेत त्या 6 किंवा 8 दिवस चालणार आहेत, कमीत कमी 6 दिवस चालणार आहेत. आणि 7,92,000 विद्यार्थी त्यांच्या हायस्कूलचं, कॉलेजचं सॅनिटायझिंग रोज करणं, मला असं वाटत नाही आपण त्यांना त्या रोगाच्या जबड्यात आणून ठेवतोय असं माझं मत असेल. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण विद्यार्थ्यांवरून विचार करत असताना त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे प्राध्यापक फील्डवर येणार, याच्यामध्ये सगळेच्या सगळे शिक्षकेतर कर्मचारी फील्डवर येणार, याच्यामध्ये प्रिंटिंगवाले फील्डवर येणार, याच्यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणारे फील्डवर येणार, उत्तरपत्रिका तयार करणारे फील्डवर येणार. आणि एवढंच नाही तर इथनं वर्ध्याला जर पेपर पाठवायचे आहेत तर ते ट्रान्सपोर्टेशन, त्या गाड्या, त्याच्यावर रत्नाकरण, जशी तुमची भूमिका तुम्हाला पडते तशी कुलगुरूंची भूमिका मला पडते. शेवटी प्रत्येकाचं मत आहे. म्हणून माझं मत जर तुम्ही विचारलं असेल, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं ना, माझं आजचंही मत हे आहे की मला विद्यार्थ्यांना सेंटरवर आणणं हे प्रशासन, आज RDC साहेब इथे बसले ते सांगतील, माझ्यापेक्षा कारण ते डिझास्टर मॅनेजमेंटचे मेंबर असणार आहेत, बरोबर ना, CEO सर, बरोबर आहे. तर ते माझ्यापेक्षा सांगतील की विद्यार्थ्यांना, या 70,000 विद्यार्थ्यांना, 77,000 विद्यार्थ्यांना सलग 7 दिवस परीक्षेला आणणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे.
त्याच्यामुळे माझी आजची भूमिका देखील असं आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. पण शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा प्रत्येकाला बंधनकारकच असला पाहिजे. मी विद्यार्थ्यांना देखील आवाहन केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर त्याच्यावर आपण टिप्पणी करणं की आपण सोशल मीडियातनं काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही. आणि म्हणून जे मनाविरुद्ध झालंय ते ठीक आहे ना, पण त्याची शेवटी कुठेतरी न्यायालय आहे, न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे त्याची अंमलबजावणी करणे ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या निर्णयाप्रत आम्ही आलो. जे कुलगुरूंनी सांगितलं की MCQ पद्धतीने घ्यायचे, क्वेश्चन बँक द्यायची, त्याच्यानंतर मॉक टेस्ट घ्यायचे, ह्या सगळ्यावर आम्ही कन्फर्म राहिलो. त्याचाच रिव्ह्यू घेत मी केलं. नागपुरातील मुख्य बाजारपेठ कॉटन मार्केट परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. नव्या कॉटन मार्केटच्या उभारणीचं गाजर दाखवून प्रशासकीय अधिकारी स्थानिक विक्रेत्यांची दिशाभूल करून त्यांच्या समस्याकडे लक्ष देत नाही. पाहुयात एक रिपोर्ट. नागपुरात कॉटन मार्केट ही मुख्य बाजारपेठ आहे. मात्र या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून ह्या समस्येला भाजीफळ विक्रेते तोंड देत आहेत. बाजारात छोटे रस्ते नाही, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता कुठलीही गटर लाईन्सचे नियोजन दिसत नाही. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन वजा अर्ज देऊनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. स्थानिक ठोक व चिल्लर विक्रेते नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. मला सांगा सर, हे जे तुमच्या समोर हे एवढा जो परिसर आहे, हा परिसर एवढा घाण परिसर आहे की जास्त प्रमाणात इथे घाण आहे. आणि आता कोरोनाचा पिरियड चालू आहे, कोरोना प्रमाणात वाढलेला आहे. तर या गंदगीमुळे तुमचा कोरोना आणखी वाढेल असं तुम्हाला वाटतंय? कोरोना ते तर आहेच म्हणा, पण गंदगीमध्ये आम्ही पण राहायला नाहीच आहे. पण काय करणार आहे, कॉर्पोरेशन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे, रस्ते बनवून देत नाही. आम्ही मागे प्रस्ताव टाकला होता 2004 मध्ये. त्यांनी एक निर्णय घेतला होता का ह्या कॉटन मार्केट उभारण्यात येईल, म्हणजे नवीन पद्धतीनं बांधून देण्यात येईल. पण अजूनपर्यंत त्या गोष्टीला काहीही लक्ष नाही राहिलं आहे. आम्ही काही वेळा कॉर्पोरेशनकडे जातो, त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्याला आम्ही विनंती करतो का आमच्या मार्केट तुम्ही बनवायची प्रोसिजर चालू करा. पण अजूनपर्यंत त्यांनी कोणतीच प्रोसिजर अजूनपर्यंत चालू केली नाही. मागे कमिशन होता, कमिशनने सांगितलं आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला मार्केट कसा बनेल, काय बनेल त्याची पूर्ण रूपरेषा देऊ. पण अजूनपर्यंत त्यांनी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. कॉर्पोरेशन आता तुमच्याकडे ही एवढी जेवढी गंदगी आहे, हे जे सगळं आहे, याच्याला अजूनपर्यंत तुम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही किंवा अजूनपर्यंत तुम्हाला कोणताही रस्ता मिळालेला नाही. साफसफाई होऊन राहिली इथे, पण अगर पूर्ण मार्केट अगर बनून गेला आपल्यावाला तर इतकी अशी गंदगी राहणार नाही इथे. हे तर काहीच नाही, इथं खूप कमी आहे. पण याच्यापेक्षाही जास्त राहत होती अगोदर गंदगी. पूर्ण आमचे अर्धे पाय फसत होते गंदगीमध्ये. पण हा थोडा विलासराव देशमुख यांच्या निधीमधून आम्ही ते त्यांच्या निधी दिली. त्यांनी 45 लाख रुपये सँक्शन केले. त्यांच्या निधीमधून आम्ही हा रोड बनवला. पण कॉर्पोरेशनने इथे कधी रोड बनवून दिले नाही आम्हाला, कधीच नाही. त्यांच्या निधीमधून आणून आम्ही इथे रोड बनवला. त्याच्यामध्ये पण अडथळे टाकले होते त्यांनी कॉर्पोरेशनने. पण आमची हेच मागणी आहे की आमचे मार्केट लवकरात लवकर बनवून देण्यात यावे. जसं मार्केट जसा बनेल तर सर्वांना रोजगार मिळेल, सर्वांना दुकानदारी मिळेल आणि आमचा धंदा अजून पुन्हा जास्त प्रमाणामध्ये वाढेल. आणि त्या धंदा वाढल्यामुळे मग त्याच्यामुळे काय होईल, म्हणजे जनतेला जे भाजीपाला जे इतक्या महागामध्ये घ्यावा लागते, इतकं महागात नाही घ्यावं लागेल, थोडी बहुत राहत मिळेल त्यांना. बस हीच मागणी आहे आमची. देशातल्या अनेक राज्यातून या ठिकाणी नित्य उपयोगी भाज्या व फळांची आयात केली जाते. यामुळे भाज्या छाटणीनंतर मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू त्याच ठिकाणी पडून राहतात. वेळोवेळी सफाई न झाल्याने या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याची बांधणी, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, पर्याप्त कंटेनर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील स्थानिक विक्रेते करीत आहेत. प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदने दिली असता नवीन कॉटन मार्केटची उभारणी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र अनेक वर्षापासून कुठलीही यंत्रणा कार्यरत झालेली नाही. वैश्विक महामारी पसरली असताना प्रशासन नागरिकांच्या प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतंय का? नागरिकांच्या अडचणींना दूर करण्यापेक्षा त्यांना आश्वासनांचे गाजर दाखवून वेळ मारून न्यायचे काम प्रशासन करीत आहे असे दिसते. कॅमेरा पर्सन विनीत फुलेसह अक्षता तरारे, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. शासनाने नागरिकांसाठी अनेक उपाययोजना साधून कोरोनापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्स सारखे नियम पाळण्याची सक्त ताकीद दिली. एवढं असूनही नागरिक मात्र या कुठल्याही गोष्टीचा वापर करताना दिसत नाही. उलट नागरिकांना मरणाच्या दारात उभं राहण्याचा थ्रिल करावा वाटतो की काय असा प्रश्न पडतो आहे. लोक हो, राजे हो, सावरा आवरा स्वतःला. कशाची घाई आणि कुठला प्रवास करताय? हा प्रवास मृत्यूच्या मार्गाचा ठरू नये एवढी मात्र आम्ही अपेक्षा बाळगतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर येथील मध्यवर्ती बस स्थानकावरील प्रवाशांची ही गर्दी पाहताच प्रथमदर्शनी प्रश्न पडतो की प्रवाशी नेमक्या कुठल्या प्रवासाला निघाले आहेत.
हे प्रवासी आज कोरोना काळातील स्थिती विसरले की काय असाही प्रश्न निर्माण झाला असून आज मरण स्वस्थाने जगणे कठीण झाले आहे. अहो एवढंच काय, कोरोनाची बाधा झाली की 4 खांदेही मिळत नाही. खांद्याची सोडा स्मशानभूमीत चितेसाठी 8 फुटाची जागाही उपलब्ध होत नाही आणि जागा मिळालीच तर चितेची राख शांत व्हायच्या आधीच उचलावी लागत आहे. एवढी विदारक आणि भावनांच्या पलीकडच्या घटना घडत असताना प्रवासाची एवढी घाई गडबड कशासाठी आणि तोही इतक्या असुरक्षितपणे? साधा सोशल डिस्टन्सचाही विसर पडला की काय? नियमांची पायमल्ली करून हा धोकादायक प्रवास चुकीच्या मार्गाने ठरू नये एवढी तरी काळजी घेणे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात बायो वेस्ट उघड्यावर टाकल्या गेल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची स्थिती आहे. शिवाय परिसरालाच लागून कोविड सेंटर असून आरोग्याची चिंता देखील वाढलेली आहे. मेडिकलच्या मोकळ्या आवारात बायोवेस्ट टाकल्या गेल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवले आहे. शिवाय या मोकळ्या परिसरालाच लागूनच कोविड सेंटर असल्याने कोविड रुग्णांचेही प्रश्न निर्माण झाले आहे. मेडिकल रुग्णालय मध्य भारतातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रणा आहे. मेडिकल व्याप मोठा असला तरी यंत्रणा मात्र कमकुवत ठरत असल्याने दिवसागणिक येथील समस्यांचे प्रश्नही वाढत आहे. महाराष्ट्र राज्यासह राज्याला लागूनच असलेल्या इतर राज्यातून उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. अनेक सुविधा, शल्यचिकित्सा असे उपचार होत असून मात्र बायोवेस्ट उघड्यावर टाकल्याने आरोग्य सुरळीत होण्याऐवजी उलट सुरक्षेचीच ऐसी तैसी होत असल्याचे चित्र सुद्धा मेडिकल परिसरात दिसून येत आहे. आपण आलो आहे मेडिकल या परिसरामध्ये मागच्या साईडने आपण बघतोय घाणीचे साम्राज्य भरपूर प्रमाणात आपल्याला दिसत आहे की हा 2 ते 4 दिवस झाले ते कचरा साठलेला आहे आणि हा कोरोनाचा पिरियड चालू आहे हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर हा कोरोनाचा पिरियड असताना सुद्धा इथे आपण बघतोय जे PPE किट घालतात ते सुद्धा इथे एकदम गलिच्छ अवस्थेमध्ये इथे पडलेल्या दिसतात आपल्याला. आणि इथे गलिच्छ अवस्थेमध्ये पडल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्या लोकांनी असं मला सांगितले की आम्ही 4 ते 5 दिवस झाले हा कचरा इथे बघतोय आणि तो कचरा इथे आम्हाला दिसतोय आणि तो कचरा दिसतोय पण त्याचा कचरा तर दिसतोच आहे पण त्याचे 4 ते 5 दिवस झाले आणि 2 दिवस जास्त प्रमाणात झाले. त्या कचऱ्याचा स्मेल हा खूप जास्त प्रमाणात येतो आणि त्याच बाजूने आपण बघतोय त्याच्याच साईडनी कोरोना वॉर्ड हा इथे आहे आणि कोरोनाचे पेशंट इथे आहेत. तर आपण बघतोय की जर कोरोनाचे पेशंट इथे असताना आणि असा कचऱ्याचं साम्राज्य इथे कचऱ्याचं दृश्य इथे आपण दिसतोय तर याच्यामुळं जास्त प्रमाणात कोरोना वाढेल का असा एक प्रश्न निर्माण होतो. आपण बघतोय की PPE किटसुद्धा ज्या घातल्या जातात त्यासुद्धा इथे एकदम गलिच्छ अवस्थेमध्ये आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडला आहे. जर एखादा व्यक्ती जर तिथून जात असेल तर त्यांच्यावर तो कोरोनाचे जे काही किटाणू आहे ते उडतील तर त्यांना कोरोनाचे एक दृश्य पाहायला होईल असं एक म्हणजे आपण बघू शकतो. कारण इथे दोन्ही साईडने आपण बघतो आहे की इकडून एक कचरा आणि इकडून एक कचरा आणि बाजूला बघतोय तर आपण कोरोनाचा एक वॉर्ड आहे. त्याच्यानंतर समोर बरेचसे पेशंट उभे राहतात, बरेचसे पेशंट बसतात पण इथला कचरा आहे तो उचलला जात नाही आणि PPE किटसुद्धा व्यवस्थित टाकल्या जात नाही. तर यांनी कोरोना वाढेल का असा एक पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आपण बघतो की इथे जे PPE किटचे जे पडले आहेत हे डॉक्टर लोक घालतात, नर्स लोक घालतात, सगळे लोक घालतात आणि तेच मग इथे येऊन टाकतात. तर याच्यामुळे जे याच्यावरचे जंतू आहेत ते जर उडून जर दुसऱ्या व्यक्तीवर जर पडले तर त्याला कोरोना होईल असं हे दृश्य खरंच आपल्याला दिसतंय. आणि याच्यामुळे जर कोरोना जर जास्त प्रमाणात वाढत असेल तर मग लोकांनी कशा पद्धतीत वागायचं, कसं करायचं हा एक प्रश्नसुद्धा आपल्याला दिसतोय. कॅमेरा पर्सन प्रणीतसह मी अक्षता, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. कॅमेरा पर्सन प्रणीत गुडदेसह अक्षता तरारे, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन क्रमांक 2 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हँडवॉशसाठी वॉटर टँक तसेच सॅनिटायझर मशीन लावल्या गेली परंतु या दोन्ही मशीन सध्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. कोरोना संक्रमणापासून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना साधल्या गेल्या.
मात्र या उपाययोजनांकडे आता पालिका प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. धरमपेठ झोन क्रमांक 2 मधील कार्यालयात सदर भोंगळ कारभार समोर आला असून झोन प्रशासनाने नागरिकांसाठी हँडवॉश, वॉटर टँक सह सॅनिटायझर मशीनही लावली. परंतु या दोन्ही मशीन लागल्यानंतर पहिल्यांदा पाणी, साबण, हँडवॉश असे साहित्य उपलब्ध केले होते असे येथील अधिकारी सांगतात. परंतु येथीलच गार्डला विचारले असता त्याच्या मते येथे फक्त मशीन लावल्या गेल्या होत्या. इतर सुविधा मात्र आजतागायत पुरवल्याच गेली नाही. त्यामुळे कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे असा प्रश्न आहे. शिवाय नागपूर महानगरपालिका आणि झोन कार्यालय नागरिकांच्या सुरक्षतेबाबत किती सजग आहेत यावरूनच स्पष्ट होते. आपण आलो आहे धरमपेठ या परिसरामध्ये. धरमपेठ या परिसरामध्ये झोन क्रमांक 2 हा परिसर माझ्या मागच्या साईडने तुम्हाला दिसतच असेल. तर आपण इथे जे टँक लागलेली आहे बाहेर, जे टँक, त्या टँकसाठी सॅनिटायझर किंवा पाणीसाठी, हात धुण्यासाठी, पाण्याकरता ते उपयोग केला जातो. पण त्या उपयोगाचा काही अर्थ नाही असं याच्यामध्ये दिसून येते. आपण बघतोय की जी टँक लागली आहे त्या टँकमध्ये जेव्हांचा ती टँक लागली आहे तेव्हांचं त्याच्यामध्ये पाणी तर नाहीच नाही, पण सॅनिटायझरसुद्धा नाही, सॅनिटायझरसुद्धा टाकलेलं नाही किंवा पाणी टाकलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची साबण ठेवलेली नाही. तिथल्या अधिकाऱ्याला आम्ही विचारपूस केली असता त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की आम्ही त्याच्यामध्ये याच्या आधी पाणी टाकलेलं होतं, साबण ठेवलेली होती, सॅनिटायझर पण ठेवलेलं होतं. पण आम्ही आता बघितलं आहे, आम्ही आधी त्याच्या आधी विचारपूस केली असता तिथे आम्हाला असं माहीत पडलं की जेव्हांची ती टँक लागलेली आहे तेव्हांचं टँकमध्ये पाणी किंवा सॅनिटायझर किंवा साबण असं कोणत्याही प्रकारची तिथे वस्तू ठेवलेली नाही. पण आम्ही अधिकाऱ्याला विचारणा केली असता ते म्हणाले की नाही, आम्ही याच्या आधी एकदा टाकलेलं होतं पण ती टँक वरती हायटेड झाल्यामुळं तिथे आम्ही टाकू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला तरी असं वाटतं हायटेड जरी असलं तरी पण आपण एक तसं पाहतो म्हटलं तर टँकरच्या साहाय्याने किंवा मोटरच्या पंपने सुद्धा आपण त्या टँकमध्ये पाणी भरू शकतो, मला तरी असं वाटतं. तर इथल्या अधिकाऱ्यांना पैसे वेस्ट करण्याचा अधिकार आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि जो पैसा गरीब लोकांना द्यायचा तो अशा प्रकारे जर वेस्ट होत असेल तर त्याचा काय अर्थ असा एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो. कॅमेरा पर्सन प्रणीतसह मी अक्षता, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. कॅमेरा पर्सन प्रणित गुडदेसह अक्षता तरारे, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. पोद्दार वर्ल्ड स्कूल नागपूर या शाळा प्रशासनाद्वारा पालकांना शाळेची फी भरण्याकरिता दबाव टाकण्यात येतो आहे. याबाबत पालकांनी पत्र परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. ये जो हम प्रिंसिपल ऑफिस से आज जो कर रहे हैं ये एक्चुअली हमारे बच्चे जो है पोद्दार वर्ल्ड स्कूल कोराडी रोड में पढ़ते हैं. वहाँ पे ये मैटर ये हुआ है कि सभी बच्चे जो जिन्होंने फीस नहीं भरी है उन बच्चों की ऑनलाइन क्लासेस बंद कर दी गई है. इसके संदर्भ में हमने मैनेजमेंट से भी बात की, स्कूल के प्रिंसिपल से बात की, पर उनको ये कहना है कि अगर आप फीस नहीं भरेंगे तो बच्चों को हम लोग क्लासेस पहले नहीं देंगे. तो इस संदर्भ में हमने बाकी आगे डिपार्टमेंट जो हमारे एजुकेशन डिपार्टमेंट है बाकी सब चीज़ों में हमने ये किया हुआ है. अभी तो वहाँ से रिस्पॉन्स कुछ आया नहीं, हम उसी के लिए वेट कर रहे हैं. और रेगुलर फॉलोअप्स करने के बाद भी स्कूल का कोई रिस्पॉन्स नहीं आ रहा है. हम सबका ये कहना है कि इस पेंडेमिक में सभी की जो आर्थिक स्थिति काफ़ी ख़राब हो गई है, लोगों की नौकरियाँ जा चुकी है, लोगों के बिजनेस नहीं चल रहे हैं, फाइनेंशियली सबके ऊपर बर्डन पड़ा हुआ है. तो हमारा ये कहना है कि जो फीस ये लोग जो फीस मांग रहे हैं वो 100% फीस मांग रहे हैं. तो हमारा ये कहना है कि फीस में थोड़ी सी राहत दी जाए. हम भरने को तैयार हैं बट हमें एक इंस्टॉलमेंट वाली फैसिलिटी साथ में फीस में रिडक्शन चाहिए ताकि हम लोग इजीली उससे भर सकें. पोद्दार वर्ल्ड स्कूल में मेरी बेटी पढ़ती है 5th स्टैंडर्ड में. एक्चुअली मैंने कुछ पार्शियल फीस भरी थी संस्थापन की और बुक्स मैंने परचेज किए. मैडम को रिक्वेस्ट करने के बावजूद मैडम ने मेरी बेटी को डिसकंटिन्यू कर दिया है क्योंकि उनका कहना है कि नहीं पूरी फीस भरेंगे तो ही हम लोग आपको आपके बेटी को अलाउ करेंगे. उसकी ऑनलाइन क्लासेस बंद हो गई है तो वो डेली की बात बोलता है कि मैं क्लास कब अटेंड कर पाऊँगा मैं. तो उसको समझाना हमारे लिए थोड़ा सा मुश्किल जा रहा है कि हम इसको ये क्या बताएंगे कि हमने फ़ीस पे नहीं की इसलिए हम तुम्हें ऑनलाइन क्लासेस में नहीं बिठा रहे. वहाँ से डिनाई होता है, बच्चा ऑनलाइन क्लास ज्वाइन करता है लेकिन वहाँ से उसको ऐड नहीं करते और डिनाई कर देते जिसकी वजह से बच्चा जो है पूरे तरीके से मानसिक तौर पर बीमार हो रहा है, उसका मॉरल डाउन हो रहा है जिसकी वजह से ये बहुत परेशान, बच्चा भी परेशान है. उसकी वजह से हम लोग टेंशन में पहले ही इस महामारी की वजह से परेशान थे और अब बच्चे को लेकर और ज़्यादा हम लोग का सबका टेंशन बढ़ गया है. तो हम यही चाहते हैं कि सबसे निवेदन है कि हम पालक का जो एक इस चीज़ को आवाज़ उठाए जिसके लिए तो वो उसके लिए हम फीस डिनाई नहीं कर रहे कि हम बिल्कुल नहीं पे करेंगे. थोड़ा सा उसको रिड्यूस करिए, कम करिए, एटलीस्ट 50%.
तो उसके लिए हमको भी थोड़ी सी आसानी होगी और हमारा बच्चा भी जो है पढ़ाई से वंचित नहीं रहेगा। आणि आता एक नजर आजच्या कोरोना अपडेटवर। रॅपिड अँटीजन आणि RT-PCR या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला असून दिवसभरात 8 ते 9 हजार चाचण्या व्हायच्या। मात्र सोमवारी अचानक चाचण्याच्या संख्येत घट आली असून केवळ 4633 चाचण्या झाल्या। तसेच मृत्यूचे सत्रही सुरूच असून काल दिवसभरात 44 रुग्णांचे बळी गेले। आता मृतांची एकूण संख्या 1702 झाली। आतापर्यंत कोरोनाच्या स्थितीमध्ये संशयित 4455, 53,473, एकूण बाधित शिवाय रिकव्हर झालेल्यांची एकूण संख्या 40,667 असून 11,104 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार माहिती पुढे आली आहे। ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर। आजचं बातमीपत्र इथेच संपलंय। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कृषी समृद्धी। नमस्कार।